काही तुमचा ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आता परत एकदा ब्लॉग चालू करतो भाई. आज राडा होणार, राडा आज आहे राडा भाई. बघू शकता गावान डायरेक्ट खतरनाक काम होते आजच्या दिवशी. खतरनाक. हा बघा तुम्ही लास्ट पर्यंत भाई. आता आमची बघा बाहेर तून येणार आहेत, त्यांची सोय भाऊजी आलेत ना. पनीर घेऊन आमचे भाऊ आलू पनीर चौगुले. भाऊजी तुमचा भाऊजी हा भाऊजी. मला लबार भाऊजी आहे. प्रवीण हा. प्रवीण चौगुले. हा आणि एक कॅन्डी कॅन्डी मशरूम कापत आहे. गाईस तुम्ही आता पाहू शकता आम्ही जेवणासाठी काय काय आणले. पालेभाज्या आणले. मशरूम आणले, पालक पनीर आहे, वाटाणा आणि या पनीर पाहू शकता ओरिजिनल फ्लावर. बरफ नाही गोवल्या मेडिसिन भाई. आपण बेर बेर पिकनी भाजी अजून टाकतात ना गोळे. हा डोका दुकान लगेच खावायचे. लगेच कापाला सुरीनी चाकोर आणले. मर्डर करायचं. डायरेक्ट आरपार पनीर आणले, मशरूम ना रे. आणले ना पनीर. सॉरी भाई आणले ना. पनीर अरे दाखवलं ना यांनी. गाईस गाईस आता ग्रुप मध्ये मेसेज टाकले, ग्रुप मध्ये सगळी पोरं ऑफिस जमा कधी जाणार काम करायला. या किती जण 4-5 जण ग्रुप एक मेसेज टाकला, सगळ्यांचे फोटो पाठवा पटापट सगळ्यांचे फोटो. तुम्ही पाठवा तरी येले ना काम करायला. बस फोटो पाठवा सांगितले तर लगेच कसं फटाफट पाठवलं काम करायला. आमच्या ग्रुप मध्ये यावायचं असेल आज जेवायला तर येऊ शकता. नाही बाई माझे आमचा दादा नयन दादा बॉडी गावात त्याची जाम बाई चर्चा. आज पाण्याची आगीची हवाशी आणि नयन पाण्याची कधी मस्ती नाही करायची. दाला सामान घेऊन बघू शकता काय करले या सगळं डाल पप्पू डाल चिप्स. गाई आज ती सगळं पळालं कामा टाकून. आम्ही दोघं जाऊ कॅन्टीन. आम्ही ना काका शिवा तिथे याने ना त्याने ना सामान. काका बघू शकता तुम्ही. अक्का सगळं बरोबर आणले आता. आणि अजेले दाम कलता हा ग 60 जण आहे मी. 60 जण. कडक विसा बनवशील ना. कडक पूजन कसा बनवलंय, पूजन तसा बनव. हा काहीच. आता मी पण चाललो आंघोळ करून येतो मस्त. जाऊ ग एकटा पोरं आले की जाता. एकटा असा बरा नाही वाटणार पाहिजे. एकटा जाऊन घरात आले नाही पाहिजे. आज दुखा लागलं. मी एक ताट उखाट ताट दिले. मोठा गाईच बाई. आमची दोघं जण आलं बाई. बॉडी बिल्डर बघू शकता रेडी होऊन. कामा करा चला इकडे. चल लसूण चोकला झाला. चला फटाफट लसूण चोकला झाला. ए चल नित्या बाव्या चला लसूण चोकला. पनीर देतो मी. तयार करणार लगेच. चाकू असं नाम ना पनीर कापा ठेवल्या. योब कवा आले योब. अर्धा रांधून झाला नाही आता आले पाहिजे. हा का आमचा मास्टर. ते चल तिने पोरांना मदत करायला जरा बरं. आतमध्ये येऊन बघ पोरा. पोरा पण मास्टर आमचा आला. मास्टर आला पण आमची पोराने आली. काय आल्या पोरा 10 जण. 15 मिनिटं सामान लावायला जातील आपलं. मास्टर लांब आल्या आमची पोरा. मास्टर आमचे सपोर्टर आमचे चौगुळे बघू शकता. मास्टर पोराला सांगला ग्रुप मध्ये लवकर या. आली नाही कोणी. टी शर्ट चांगलं या पूर्ण टाकायचं की घ्यायचं. पर्सनल बॅनर बनवला लगेच टाकलं फटाफट. यानी पहिला तोडले ना भाई. तुझी काही चुकी नाही. याची गणितांनी पहिला टाकले फोटो. टायर पण बॅनर वर नाही ना क्रॉप होतो. बघू शकता आमचं टप्पर कसं बाई कडक दिसतात. बघ कसं मायादा मागे हो ना. मायादा बघ चमकते निसता. पाव्या अजय गिरीश आरवा डांडूक आम्ही टाकत नाही. टाकायचं का आरवा डांडूक टाकतोय. अजय जोशी आरवा डांडूक. आरवा डांडूक. गाईच आता आम्ही आता जेवतो मस्त जातो राडा करायला. जावाचा ना राडा करायला. आता जेवायला पण झाले आमचा बघू शकता तुम्ही.
जेवायला झाले जेवायचा विजा ग ए जेवायला जा चला जेवायला जा अबय ए अरे माझा दोस्त आहे रुपया रुपया माझा दोस्त आहे रुपया रुपया ये जेवूया ज्ञानबादा जेवायला घेताला वाजले किती 11 वाजून गेले जाऊन दे काय पण तो येत तो बरोबर व्हिडिओ करते बरोबर करते पण तुम्ही बाहेर येऊया बरोबर टाकला आता सगळी जेवायला बसल्या बघू शकता मास्तर सुरुदा अल्पेश अल्पेश काय काय बोला आता काय आमचा सुरुदा आमच्या हे सुरुवात डान्स बघायचा दाखवतो तुम्हाला आता बघा बालान डबल बाजातले सुरुदा वरता जेवते बाला याचा कोणी आयर नाही येणार बघूया लोणचं येत नाही का भाजी येत नाही वाटला मजानं मटणाचं कर भाजी टेकली बार मला तरी पण 3दा भात बाला आणि 2 भाकरी घाल्या मला भात पण देतील माहिती आहे तुम्हाला आपलं जेवण कौरा व्हिडिओ मध्ये बघत असाल पण या माणूस बघा लोणचा आवरा त्याच्यात समजा आता रात्रीत असेल असू बेस्ट ऑफ लक मास्तर आवाज देतात जेवण झाला हो आमचं झालं तर तुमचं बाकी तुमच्यासाठी थांबलो खास इकडे कल्पेश काय पण डेंगू आहे डेंगू याला बोलणेच पण नाही मी त्यार का तुमची आपटीचे गोपी मास्तर जेवले का मास्तर जेवून घ्या मग जेवले का जेवून घ्या कधी आले आता जेवलं नाही का तू नाही रे चिराग तुम्ही आमच्या पुढे जेवता आम्हाला बेकार वाटतो यार आम्हाला पाणी बिनी द्यायला लागते बाला 26 मिनिटं झाला आता 26 मिनिटं पण योबा अजून जेवते तिसरी बार भाज्यातला रेकॉर्ड मोरला 26 मिनिटं झाली रेकॉर्ड 26 मिनिटं झाली देऊ का आता मटण बालाचा तुझी मांडी कपली ना मांडी यायची अका ब्रास बँड जवळ 36 पोरा मुंडीच्या चाका चाकणावर बालाचे गाईस आता आम्ही चाललो नाटा करायला मला काय ऐकलं इकडे पण आपण राटा बोल नाही तर मारीन हा छोटा मिलिंदाचा पोऱ्या तयार करायचा हा मग शांतता ठेवा आणि भगवंताचं दर्शन घ्या. म्युझिक
सोनाई ब्रास बँड आणि आपल्या आता आम्ही चांगला बेकार नाचू दे बेकार चांगला बेकार नाचू नका धमाका बघा चांगला या रे, सुरुवात करा. आपल्या नवकर गावामध्ये आज जो बँड वाजलेला आहे आणि या बँडला सपोर्ट केलेला आहे ते म्हणजे आपले कालवार गावचे सर्व मित्रमंडळी. बँडचं नाव आहे कालिका माता ब्रास बँड कालवार. यांचे खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. आपले छोटे मास्तर वैभव चौगुले यांचे सुद्धा मनापासून आभार. ते कानिकोपऱ्यातच असतात ते नागारके असतात. आज आमच्या गावात खूप आनंदाची गोष्ट घडलेली आहे. आज आमच्या वडूनगर गावात जो सप्ताह बसतो त्या सप्त्याला आज 87 वर्ष झालेले आहेत. 87 वर्ष. पण या 87 वर्षामध्ये आम्ही आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी, आमच्या पंजोबांनी, त्यानंतर आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी, आम्हीसुद्धा दरवर्षीप्रमाणे 86 वर्ष आम्ही ताल मृदंग भजन कीर्तन करूनच या सप्ताह सोहळा आम्ही पार केलेला आहे. पण आज एवढी मोठी आनंदाची गोष्ट घडलेली आहे की या 87व्या वर्षी आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाचा जन्म झाल्यावर जे भजन कीर्तन होतं ते झाल्यानंतर नुकताच आमच्या वडूनगर गावामध्ये बँड सुरू झालेला. त्या बँडने आज कृष्ण जन्माष्टमीचे सॉन्ग वाजून
बँडने एवढी धमाल वाचवली आहे का या गोष्टीसाठी आम्ही आमच्या वडूनगर गावाचे आभारी आहोत की आम्हाला त्याने चान्स दिली या सप्त्यामध्ये वाजवण्यासाठी. खूप 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 मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि हा श्रेय आमच्या पूर्ण मास्तरांना जातो. त्यांनी आम्हाला ट्रेन केलेलं आहे सॉन्ग वाजवण्यासाठी. आमचे रिदमचे मास्तर आहेत, गोपी म्हात्रे मास्तर आहेत टेमघरचे. त्यानंतर पुण्याचे मास्तर आमचे अक्षय भगत मास्तर, ते पण आमचे रिदमचे मास्तर आम्हाला शिकवतात. त्यानंतर आम्हाला जे सॅक्सफोन ट्रम्पेट वगैरे शिकवणारे मास्तर आमचे अक्षय पाटील मास्तर, ते सुद्धा पूर्णचे आहेत. त्यांचा या गोष्टीत खूप मोठा हात आहे आणि त्यांचे आम्ही खूप खूप मनापासून आभार मानतो. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो, या बँडने वडूनगर गावालाच हलवलेलं आहे, खरोखरच हलवलेलं आहे. कारण या 87 वर्षी आजपर्यंत कुठला बँड नाही, काय नाही वाजला, पण आज फर्स्ट टाईम या मंदिरात आमच्या वडूनगर गावच्या सप्त्या सोहळ्यात आज बँड वाजलेला आहे. आणि त्या बँडच्या तालावर आमची पब्लिक, आमची मंडळी फुल धमाकात नाचली, खूप आनंदाने नाचली, खूप धमाक्यात नाचली, काय सांगूच नका. जो आज आमच्या वडूनगर गावामध्ये सण साजरा केला जातो दहीहंडीचा, म्हणजे आपल्या गोकुळाष्टमीचा, तो आमचा मंदिरामध्ये साजरा होतो. पण त्या मंदिरात जे आम्हाला चान्स भेटली वाजवण्याची, आमचा फर्स्ट टाईम आहे मंदिरामध्ये वाजवण्याचा. आणि आमचे गुरु आम्हाला शिकवणारे म्हणजे अक्षय पाटील आमच्या पुण्याचे आणि गोपी मास्तर आमचे टेमघरचे, यांनी जो आम्हाला प्रतिसाद दिला आणि जे शिकवली, पोरा मन लावून शिकतात त्यांच्या मुले. आणि आज त्यांच्या मुलेच आम्ही ह्या पायरीवर आम्ही उभं राहू शकलो आणि त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि याच मंडळीला प्रोत्साहन देण्यासाठी आपले कालवार गावचे कालिका माता ब्रास बँड आणि ओवली गावचे गावदेवी ब्रास बँड यांनी आम्हाला खूप खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे. ते सुद्धा येतात आम्हाला शिकवण्यासाठी, त्यांचे सुद्धा मनापासून आभार, कालवारकरांचे सुद्धा मनापासून आभार. आणि ह्या बँडला पुढे नेणारे, प्रत्येक सहकार्य करणारे आमचे वडूनगर गावचे आमचे ज्ञानेश्वर दादा चौगुले यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि यांनी नेहमी आम्हाला अशीच साथ द्यावी हे आम्हाला मनापासून वाटते आणि ते लास्टपर्यंत आम्हाला साथ देणारच. आमचे बँडचे करता धरता ज्ञानेश्वर दादा चौगुले तेच आहेत, त्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि या आईदेवी सोनाई ब्रास बँड तर्फे आलेल्या सर्व मंडळींचे आम्ही स्वागत करत आहोत आणि त्यांच्या मनापासून आभार. तसेच आपण कल्पेश नामचे आभार व्यक्त केले. तसेच कल्पेश, प्रज्वल, देवेन आणि वैभव यांच्यामुळे हा मंडळ सुरू झाला आणि इतर पण मंडळी आहेत, सर्व 37 जणांमुळे हा मंडळ चालू झाले आहे. तर त्यांचे पण सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वांनी मोलाचं सहकार्य, कल्पेश प्रज्वलचं खूप मोलाचं सहकार्य आहे आम्हाला. त्यांच्या मंडळाला ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.